नमस्कार मित्रांनो, तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओचा जो टॉपिक असणार आहे, तर त्यामध्ये आपण सर्व जे इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्हाला कॅब रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत, तर ते असे सर्व डॉक्युमेंट आहेत, तर त्याची मित्रांनो आपण लिस्ट बघणार आहे. ओके. इम्पोर्टंट डॉक्युमेंट लिस्ट फॉर कॅब रजिस्ट्रेशन. तर हा मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले होते आणि मला WhatsAppला भरपूर जणांचे मेसेज पण आले, की सर आम्हाला एकदा डॉक्युमेंट्सवर भरपूर सर्व क्वेरीज आहेत. तर आजच्या या व्हिडिओमधून मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट विषयी असलेल्या सर्व जे डाउट्स आहेत, सर्व ज्या क्वेरीज आहेत, तर त्या आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके. स्टिल तुम्हाला जर डॉक्युमेंट विषयी काही जरी शंका जर असेल, तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्यासोबत मी WhatsApp ग्रुपची लिंक जी आहे, तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे. तुम्ही तिथून आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा, जेणेकरून ॲडमिशन रिलेटेड ज्या पण काही नवीन अपडेट असतील, तर त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ओके. महाराष्ट्र BSc नर्सिंग ॲडमिशन 2026 तर लवकरच आपले जे ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती सुरू होणार आहे. नर्सिंग सीईटी जी आहे, तर ती झालेली आहे बघा आताच आपल्या फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये. आता लवकरच जे नेक्स्ट इव्हेंट आहे, तर त्याच्यावरती पण मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे, की तुमची ॲन्सर की कधी येणार, तुमचे रिझल्ट कधी येणार. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती अपडेट राहा. तर तुम्हाला मित्रांनो थोड्याच टाईमामध्ये तो पण जो व्हिडिओ आहे, तर तो आपल्या चॅनलवरती दिसून जाईल. ओके. तर बघा मी एक लिस्ट बनवलेली आहे. तर ही लिस्ट जी आहे मित्रांनो मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सची त्याच्यावरती तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत बघा इथे सर्व डॉक्युमेंटची मी लिस्ट बनवलेली आहे. तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये मित्रांनो भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि तिथून वाटलंच तर मला मेसेज करा. तुम्हाला मी ही जी सर्व जी लिस्ट आहे तर ही ॲज इट इज मित्रांनो तुम्हाला शेअर करतो. आणि तुम्हाला किंवा तुमच्या कास्टसाठी कोणतं जे डॉक्युमेंट आहे, तर ते गरजेचं लागणार आहे. तर त्या सर्व गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर भरपूर जणांना डाऊट आहेत मेडिकल सर्टिफिकेटवर. ओके. तर मेडिकल सर्टिफिकेटचं हे बघा मित्रांनो, हे ऑफिशियल मेडिकल सर्टिफिकेट आहे ॲज पर एनेक्स एच. ओके. तर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी याची पण जी हे जे पेपर आहे, तर हा पण तुम्हाला मित्रांनो ॲज इट इज भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही आपला WhatsApp ग्रुप पण जॉइन करा. तिथून मला मेसेज करा. तुम्हाला हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण मी देतो. ओके. फक्त मला मेसेज करा, की सर आम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे आहे. तुम्हाला हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट विथआऊट एनी चार्जेस मित्रांनो मी तुम्हाला शेअर करेल. ओके. त्यानंतर आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसबद्दल पण आपण व्हिडिओच्या शेवटमध्ये बोलू. ओके. तर आता आपला जो मेन टॉपिक आहे डॉक्युमेंट्स, तर डॉक्युमेंट्स सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. सर्वात पहिली इम्पोर्टंट गोष्ट मित्रांनो, तुम्हाला कोणतेच जे डॉक्युमेंट आहे, तर ती झेरॉक्स चालणार नाही. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे, तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी द्यावं लागतं. ओके. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्याला कोणाला भरायला लावा, तुम्ही कॅफेमधून भरायला लावा किंवा तुम्ही आमच्याकडून जरी फॉर्म भरून घेतले, तरी पण तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, तर ते ओरिजिनल डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी लागणार आहे. ओके. कुठल्याच डॉक्युमेंटची झेरॉक्स वगैरे जे आहे मित्रांनो, तर ते एक्सेप्ट केली जात नाही. त्याच्यावरती लगेच तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवून द्यावं लागतं. त्यानंतर भरपूर सर्व इश्यू होतात. तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, तर ते एक्सेप्ट सुद्धा होणार नाही जर तुमच्याकडे स्कॅन कॉपी शिवाय जर झेरॉक्स कॉपी जर तुम्ही वापरत असाल तर. ओके. त्यामुळे जे पण ओरिजिनल कॉपीज आहेत, आयदर तुमच्याकडे फोटो जरी असेल ना तरी पण चालेल, बट तो ओरिजिनलचा पाहिजे. ओके. आता सर्वात पहिले बघा आधार कार्ड आहे. आता आधार कार्ड तुमच्या सर्वांकडे असेल. बेटर आहे तुम्ही जे तुमचे आधार कार्ड आहे तर ते अपडेट करून घ्या. कारण की तुम्ही आता ॲडमिशन झाल्यानंतर 4-5 वर्ष तुमच्या घरापासून दुसरीकडे राहणार आहे. तुम्हाला मध्ये तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म्स असतील. त्यानंतर भरपूर सर्व कामं निघतात मध्ये. ओके. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कोणती एक्झामिनेशनमध्ये जर द्यायची असेल, तर आधार कार्डवरच तुमची आयडेंटिफाईड जे व्हेरिफिकेशन आहे, तर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं जातं. म्हणून आधार कार्ड सर्वांकडे प्रॉपर असलं पाहिजे. त्याच्यावरती तुमचे जे 5-10 बोटाचे जे अंगठे आहेत, ओके, म्हणजे आपले 2 अंगठे आणि हे बाकीचे बोट, तर 10 बोटांचे जे शिक्के आहेत, ओके, तर ते तुम्हाला प्रॉपरली असले पाहिजे. त्यासाठी ते अपडेट करून घ्या. तुमचे डोळे त्याच्यामध्ये स्कॅन होतात, तर ते सर्व गोष्टी अपडेट करून घ्या आणि तुमचा फोटो पण जो आहे, तर तो अपडेट करून तुमच्या आधार कार्डवर लावून ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपला पण पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. आधार कार्ड सर्वांच्या गावामध्ये आता अपडेट होतं आणि 10-15 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं नवीन आधार कार्ड भेटून जाईल. असं सक्तीचं नाही आधार कार्ड अपडेट करणं, बट मी बघितलेले भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतात. आता मी पेपरला गेलो होतो. काही जणांना तिथून पेपरवरून घरी जावं लागलं. कारण की त्यांचे डोळे स्कॅन झाले नाही. काही जणांचे आपले जे थंब इम्प्रेशन आहे, तर ते स्कॅन झाले नाही. त्यासाठी आधार कार्ड अपडेट करून घ्या. म्हणजे तुम्हाला 4-5 वर्ष काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा पॅन कार्ड. आता पॅन कार्ड जर अवेलेबल असेल, हे तुमच्या आयडेंटिटी प्रूफसाठी असतं. ओके. पॅन कार्ड पण काढून ठेवा, कारण की पुढे तुम्हाला लागणारच आहे आणि आता सध्या तुमच्याकडे 1-2 महिने मोकळा टाईम आहे, तर करून घ्या. सर्व डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवा. त्यानंतर पासपोर्ट साइजचे फोटोज आहेत, तर ते लेटेस्ट ठेवा आणि जो मागचा बॅकग्राऊंड आहे, तर तो थोडा फेंट असेल तर चालेल. ओके. त्यानंतर सिग्नेचर आहे. ओके. तर सिग्नेचरचं काही नाही. तुम्ही स्कॅन कॉपी ऐन टायमाला पण ह्या गोष्टी होऊ शकतात. सिग्नेचरचं एवढं इम्पोर्टंट नाही. त्यानंतर कॅन्डिडेट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. ओके. जो ईमेल आयडी व्हॅलिड आहे, तर असा ईमेल आयडी एक फायनल ईमेल आयडी ठेवा. ओके. 1000 वेळेस ते 5-5 वेळेस ते ईमेल आयडी बदलत बसू नका. ओके. एकच मेल आयडी ठेवा आणि तो ऑफिशियल कामासाठी ठेवा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रॉपर असला पाहिजे आणि पॅरेंटचा मोबाईल नंबर. ओके. तर एवढ्या सर्व ज्या गोष्टी आहेत. आता पॅरेंटचा मोबाईल नंबर पण फिक्स असला पाहिजे. असं नाही की आताही घेतला नंतर 4 महिन्यांनी बदलला. तर कोणता तरी एक फिक्स नंबर ठेवा. एवढे सर्व जे आहेत, तर हे पर्सनल डॉक्युमेंट तुमचे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी लागत असतात. ओके. याच्यापैकी इम्पोर्टंट कोणता आहे? तुमचे पासपोर्ट फोटो, त्यानंतर आधार कार्ड अपडेट असलं पाहिजे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा एज्युकेशनल डॉक्युमेंट्स. आता एज्युकेशनल डॉक्युमेंट्समध्ये काय काय गरजेचं आहे? तुम्हाला 12वीचं मार्कशीट लागणार आहे.
त्यानंतर 12वीचं पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. आता हे जे सर्टिफिकेट आहे तर ते लगेच तुम्हाला काही कॉलेजमधून इश्यू होणार नाहीये. ते तुम्हाला ऍडमिशन पर्यंत भेटून जाईल. बट सध्या तुम्हाला एचएससीचं मार्कशीट जे आहे तर ते कॉलेजमध्ये जसं येईल तर तुमचं जोपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होतात तर रजिस्ट्रेशन पर्यंत तुम्हाला तुमचं मार्कशीट 12वीचं भेटून जाईल. बट सर्टिफिकेटसाठी थोडा टाइम लागतो. ओके. बट हे नंतर तुम्हाला भेटूनच जाणार आहे. आता हे जे सर्टिफिकेट आहे तर हे लगेच तुम्हाला काही रजिस्ट्रेशनसाठी नाही, बट तुम्हाला नंतर ऍडमिशनसाठी लागेल. ओके. त्यानंतर एलसी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. लिव्हिंग सर्टिफिकेट आणि इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे तुम्हाला एकदाच भेटतं, डबल भेटत नाही. त्यामुळे लिव्हिंग सर्टिफिकेट भेटलं की त्याला लगेच प्रॉपरली लॅमिनेशन करून ठेवा आणि त्याच्या 5-10 ज्या आहेत तर झेरॉक्स कॉपी घरामध्ये ठेवून द्या. त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता भरपूर विद्यार्थ्यांना हे ट्रान्सफर सर्टिफिकेट बद्दल किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट बघा इथं खाली पण आहे बघा मायग्रेशन सर्टिफिकेट, तर याच्याबद्दल डाऊट आहेत. आता हे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी वेगळी होती, म्हणजे त्यांनी आउट ऑफ महाराष्ट्र 12वी केली आहे बट ते प्रॉपर महाराष्ट्रामध्येच आहे. ओके. तर अशा विद्यार्थ्यांना सीईटी सेल डायरेक्टली ऍडमिशन देत नाही. त्यासाठी त्यांना हे मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज आहे. ओके. जर तुम्ही 12वी जर महाराष्ट्राच्या बाहेर जर केली असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला म्हणजे तुमचा बोर्ड जर आपला पुणे बोर्ड सोडून जर बाहेरचा कोणता असेल तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज पडणार आहे. बाकीच्यांना गरज नाही. ओके. भरपूर विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर आम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट कुठे भेटेल, बट तुम्हाला गरज नाही. तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये आहात, महाराष्ट्रामधूनच तुम्ही 11वी केली, 12वी केली, 10वी केली, तुम्हाला गरज नाही मायग्रेशन सर्टिफिकेटची. त्यानंतर आता 10वीचे डॉक्युमेंट बघा, हे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल. आता भरपूर जणांना हेच माहित नाही की 10वीचं पण पासिंग सर्टिफिकेट काय असतं, कसं असतं. ओके. तर एकदा तुमच्या 10वीच्या कॉलेजमध्ये जा, शाळेमध्ये जा, तिथं विचारा. तुम्ही जर अजूनपर्यंत सर्टिफिकेट आणलेलं नसेल तर तिथे तुमची बॅच सांगा, तुम्हाला तुमचं पासिंग सर्टिफिकेट हे भेटून जाईल. आणि मित्रांनो, प्रत्येक जे डॉक्युमेंट आहे तर ते असंच कोरं ठेवू नका. प्रत्येक डॉक्युमेंटवर काय करायचंय, लॅमिनेशन करून ठेवा, जेणेकरून त्याचे कोपरे वगैरे फाटणार नाही. कारण की डॉक्युमेंटचा एक कोपरा जरी गेलेला असेल तरी पण ते डॉक्युमेंट तुमचं सीईटी सेल ऍक्सेप्ट करत नाही. एकदम प्रॉपर डॉक्युमेंटेशन असणं खूप गरजेचं आहे. आणि डॉक्युमेंटसाठी असे कुठं पण एखाद्या पिशवीमध्ये वगैरे टाकू नका. एक प्रॉपरली फाईल घ्या. 100-200 रुपये आपण इकडे तिकडे वडापाव चहा खायला पण आपण चहा प्यायला आपण खर्च करतो. ओके. तर तुमच्या फाईलसाठी किंवा तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर ठेवण्यासाठी 200-300 रुपयाची प्रॉपर फाईल घ्या आणि त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स हे सेव्ह करून ठेवा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता एंट्रन्स एक्झाम डॉक्युमेंट्स. आता एंट्रन्स एक्झाम म्हणजे आपली एमएस नर्सिंग सीटी, तर याचं ऍडमिट कार्ड जे आहे तर ऍडमिट कार्ड प्रॉपरली ठेवा. त्यानंतर नर्सिंग सीटीचा स्कोर कार्ड आणि रिझल्ट तो अजूनपर्यंत आलेला नाहीये, बट तो नेक्स्ट मंथ मध्ये पहिल्या वीक पर्यंत येण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत. ओके. तर आपलं स्कोर कार्ड आणि रिझल्ट पण प्रॉपर ठेवा आणि ऍप्लिकेशन फॉर्मची आणि पेमेंटची रिसिप्ट. ओके. आता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, ओके, आता एक माझी स्टुडंट आहे जी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. ओके. तर तिला ज्यावेळेस तिने नर्सिंग सीटीचा फॉर्म भरला होता, ओके, म्हणजे तुम्ही फॉर्मचं जे ऍप्लिकेशन करता तर त्याची प्रिंट मागितली होती कॉलेजवाल्यांनी. ओके. त्यामुळे तुम्ही जर नर्सिंग सीटीचा फॉर्म जर भरलेला जर असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिला मागितलं होतं. नाशिकच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे ती स्टुडंट. ओके. मागच्या वर्षी आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये होती. तर तिला आता रिसेंटली ते मागितलं कारण की डीएमआर मध्ये रजिस्ट्रेशनसाठी काहीतरी इश्यू होत होता. म्हणून तुम्ही जे पण आतापर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म आहे, ओके, आपला नर्सिंग सीटीचा ऍप्लिकेशन फॉर्म असेल त्यासोबत तुम्हाला जे आता कॅप रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर तो पण ऍप्लिकेशन फॉर्म, तर दोन्हीच्या पण प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रिंट जरी हरवली तरी पण त्याची जी पीडीएफ आहे तर ती तुमच्या फोनमध्ये सेव्ह ठेवा. तुमच्या एखाद्या चांगल्या मित्राला किंवा पॅरेंट्सला सेंड करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून पेपर जरी फाटून गेला तरी पण ती प्रिंट तुम्ही परत नवीन झेरॉक्स देऊ शकता. ओके. आणि पेमेंटची रिसिप्ट आहे तर ही पण इम्पॉर्टंट आहे, तर गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. तर हा ऍप्लिकेशन फॉर्म मिस करायचा नाही कारण की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या विद्यार्थिनीला मागितला होता आणि ते आठवडाभर शोधतच होते. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता कॅटेगरी रिझर्वेशन डॉक्युमेंट्स. आता जे पण विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिले आहे बघा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. ओके. जे पण स्टुडंट कास्टमध्ये आहेत तर त्यांना सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी असणं खूप गरजेचं आहे. विदाऊट कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही, तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन घ्यावं लागेल आणि इव्हन तुम्ही कॅपराउंड मधून पण आउट होऊ शकता. भरपूर विद्यार्थी मागच्या वर्षी आमच्या बॅच मधले आहेत असे की ज्यांना ऍडमिशन भेटलंच नाही शेवटपर्यंत. ओके. तर हे जे डॉक्युमेंट आहे तर डॉक्युमेंट मित्रांनो कोलांसोबत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोणता काउन्सिलर याची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो तुम्हाला फक्त गायडन्स देऊ शकतो. बट तुमच्याकडे डॉक्युमेंट जर नसतील तर मित्रांनो असा कोणताच नाही, हा घात असाच खाल्ला जातो, असा घात खाल्ला जात नाही. ओके. तर त्यासाठी तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पण इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर. आता एनसीएल कोणासाठी लागणार आहे बघा, तर फक्त 3च कॅटेगरीसाठी एनसीएल लागतं आपल्याला, ओबीसी, त्यानंतर ईडब्ल्यूएस आणि एसबीसी. ओके. किंवा एससीबीसी जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी. ओके. ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिपचा क्रायटेरिया असतो तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअरचे सर्टिफिकेट आहे तर ते लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट
त्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आता जर तुम्ही जर पीडब्ल्यूडी मध्ये जर असाल, ओके, पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर तुमच्याकडे हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके, जे विद्यार्थी दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात त्याच विद्यार्थ्यांनी, ओके, परत तुम्ही मला कमेंट करू नका की सर आमच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट नाही, आमच्याकडे मायग्रेशन सर्टिफिकेट नाही, आमच्याकडे हे सर्टिफिकेट नाही. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहेत तर तुम्हाला तेच सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. जे पण विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये आहेत तर त्यांना ईडब्ल्यूएस लागेल. जे एससीबीसी मध्ये आहेत तर त्यांना एससीबीसीचं सर्टिफिकेट तुम्ही रेडी ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ऑर्फन सर्टिफिकेट. ओके, आता ऑर्फन सर्टिफिकेट पण जे विद्यार्थी अनाथ आहेत तर त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांसाठी नाही. कारण की डिसॅबिलिटी किंवा पीडब्ल्यूडी आहे त्यानंतर ऑर्फन आहे, तर ह्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिझर्वेशन असतं. त्या विद्यार्थ्यांना थोडे मार्क कमी जरी असेल तरी पण त्या विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागू शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे आता डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी. हे सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहे. ओके, डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे आहे तर ते सर्वांना लागणार आहे. आणि जे पण विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, ओके, तर त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राचं नसणार आहे, तर असे विद्यार्थी कॅप राऊंड मध्ये इलिजिबल होत नाही. ओके, परत एकदा मी सांगतो, जे पण विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, ओके, केरळचे असतील कोणी असेल, तर तुमच्याकडे डोमिसाईल जर नसेल तर तुम्हाला कॅप राऊंड मध्ये आहे तर ते इन्क्लूड केलं जात नाही. तुम्हाला जे ऍडमिशन्स आहेत तर तुम्हाला डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतात, स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घ्यावं लागतात. आणि त्या विद्यार्थ्यांना कोणती स्कॉलरशिप पण भेटत नाही जे आउट ऑफ महाराष्ट्राचे आहेत. ओके, त्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर स्कॉलरशिप घ्यायची असेल आणि तुम्हाला जर कॅप राऊंड मधून जर ऍडमिशन लागत असेल तर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणं पण खूप गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आता 5 नंबर बघा, मेडिकल आणि ऍडमिशन स्पेसिफिक जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते कोणते कोणते आहेत. तर त्यामध्ये आहे बघा मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे तर ते मी तुम्हाला देऊन टाकीन. त्यानंतर हे ब्लड ग्रुप सर्टिफिकेट आहे. ओके, तर याची शक्यतो गरज नाही, डायरेक्टली इथं ब्लँक. ओके, इथं मी याला खोडून टाकतो. ब्लड ग्रुप सर्टिफिकेटची गरज नाही, बट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण एका मेडिकल लाईनच्या कोर्समध्ये येतोय, आपण नर्सिंगच्या कोर्समध्ये येतोय, त्यासाठी आपण स्वतः फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इकडे तिकडे असं पण भेटून जाईल, बट ते सर्टिफिकेट चालत नाही. तुमच्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये एच म्हणून एक सर्टिफिकेट दिलेलं आहे, तर ते सर्टिफिकेट बघा असं आहे, सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस. आणि हा जो पेपर आहे तर हाच पेपर जो आहे तर हा सीईटी सेल ऍक्सेप्ट करते. जर तुम्ही बाकीचं दुसरं जर अपलोड जर केलं तर ते कॅप रजिस्ट्रेशन जे आहे तर ते प्रॉपरली होत नाही किंवा सबमिटच होत नाही. ओके, आम्ही मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांचं करून बघितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी बाहेरून आणले होते सर्टिफिकेट, बट तुम्हाला हेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं, हेच सीईटी सेल ऍक्सेप्ट करत असते. ओके, ते तुमच्या इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये तुम्हाला एच मध्ये भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म. आता आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भेटून जाईल. त्यानंतर अलॉटमेंट लेटर आहे, ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतील तर त्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट लेटर प्रत्येक राऊंडचं भेटत असतं जर तुम्हाला कॉलेज लागलं तर. ओके, ते कसं डाउनलोड करायचं त्या सर्वसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. ओके, त्याला आम्ही हेल्प करणार. त्यानंतर ऑनलाईन फी रिसिप्ट किंवा अँटी रॅगिंग अंडरटेकिंग. हे अँटी रॅगिंग जे अंडरटेकिंग आहे, ओके, तर हे तुमचं कॉलेज सुरू झाल्यावर असतं, त्याचा फॉर्म वगैरे हे सर्व तुम्हाला कॉलेजमध्ये भेटणार आहे. ओके, त्यानंतर आता लगेच मला मेसेज करू नका की सर आमच्याकडे हा फॉर्म नाही तो फॉर्म नाही. हे अँटी रॅगिंग मी तुम्हाला परत सांगतो, हे अँटी रॅगिंगचं अंडरटेकिंग जे आहे तर हे तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर कॉलेजेस तुम्हाला देत असतं. बट इम्पॉर्टंट आहे हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे तुमच्या युनिव्हर्सिटीकडे जात असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ओके, म्हणून मी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट याच्यामध्येच इन्क्लूड केलेत. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट. आता ज्या पण विद्यार्थ्यांनी या वर्षी 12वी दिलेली नाही, ओके, जे पण विद्यार्थी 2026 व्यतिरिक्त 12वी पास आउट आहेत, म्हणजे 25 असेल, 24 असेल, 23 असेल, 22 असेल, 20 असेल, 19 असेल, तर त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. ओके, तुमच्या जवळचं जे पण तहसील केंद्र असेल तर तिथे जा आणि तिथे बाहेर टाईप करणारे बसले असतात, तिथून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट भेटून जाईल. काय तुमचा पर्सनल इश्यू असेल, एज्युकेशनल इश्यू असेल, फायनान्शियल इश्यू असेल, त्यांना सांगा ते तुम्हाला तुमचं गॅप सर्टिफिकेट काढून देतील. त्यालाच आपण अटेम्प्ट सर्टिफिकेट असं पण म्हणतो. ओके, इफ ऍप्लिकेबल, जर तुमची 12वी जर 2025 किंवा 25च्या आधी जर झाली असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जे विद्यार्थी फ्रेशर आहेत तर त्यांना गॅप सर्टिफिकेटची गरज नाही. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर हे डॉक्युमेंट्स समजले असतील. सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढून ठेवा. आता याच्यापैकी भरपूर सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर ते आता अजूनपर्यंत तुमच्याकडे नसतील. ओके, तर काही जे डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे झाले हे तुम्हाला नंतर भेटणार आहे. बट मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते बघा, नॉन क्रिमी आहे. त्यानंतर हे जे कॅटेगरी आणि रिझर्वेशनचे डॉक्युमेंट आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की हे डॉक्युमेंट लवकर भेटत पण नाही आणि याला काढण्यासाठी महिनाभर टाइम लागतो. ओके, आता तुम्हाला एक आयडिया सांगतो मित्रांनो, जरी तुमच्याकडे तुम्ही आता सेतू केंद्रामध्ये गेले आणि सेतू केंद्रवाला जर तुम्हाला म्हणला की आपल्याला 2 महिने लागतील, स्टील तुम्ही प्रोसेसिंगला लागा आणि त्याची जी पावती भेटेल तर ती पावती जपून ठेवा. ओके, कॅप रजिस्ट्रेशनसाठी तुमची पावती जरी असेल तरी पावतीवर पण तुमचे रजिस्ट्रेशन घेतले जातात. ओके, मी परत सांगतोय, तुमच्याकडे पावती जरी असेल तरी पण पावतीवर तुमचे रजिस्ट्रेशन होतात. त्यासाठी तुम्ही सेतू केंद्रालयामध्ये गेले आणि त्यांनी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकली आणि त्या विद्यार्थ्याला लगेच काय तुम्हाला 2 दिवसामध्ये हे सर्टिफिकेट भेटत नसतं, त्याला भरपूर लांब प्रोसेस असते, 8-15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने याच्यासाठी लागतं. ओके, तर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनसाठी त्याची पावती जरी असेल तरी पावतीवर पण तुमचे सर्व हे कॅटेगरी रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स ऍक्सेप्ट केले जातात. तुमचं पावतीवरती रजिस्ट्रेशन होऊन जाईल. बट ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाणार आहात तुमच्या रजिस्ट्रेशन तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी तर त्यावेळेस तुमच्याकडून मित्रांनो कोणतीच
क्वेरीज ऐकून घेतली जात नाही. तुम्हाला डायरेक्ट कॅप्रॉन मधून बाद केलं जातं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट जर नसेल आणि तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल पण राहत नाही. म्हणजे डॉक्युमेंट जर नसेल तर डायरेक्टली ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. हे तुम्ही ध्यानात घ्या. म्हणून डॉक्युमेंटच्या तयारीला आत्तापासूनच लागा. मागच्या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना 1000 वेळेस सांगितलं तरी पण विद्यार्थ्यांनी ज्या चुका करायच्या त्या चुका केल्याच आणि 4-5 विद्यार्थी आहेत जे आता रिपीटर आहेत आणि ते परत आता डॉक्युमेंट क्लिअर करून यावर्षी ऍडमिशन घेणार आहेत. ओके मित्रांनो, 1 वर्ष वायाला जाणे म्हणजे भरपूर सर्व लॉस आहे. 30,000 रुपये जरी आपण पगार धरला तरी पण 12 महिन्याचे 12-36 म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपयासाठी तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर डिग्री कंप्लीट करून घ्या आणि लवकरात लवकर जॉबला लागा. ओके, एक वर्ष वायाला घालणे म्हणजे 4 ते 5 लाख रुपयाचं तुमचं नुकसान आहे आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जर लागले तर मग तुम्ही 10 ते 12 लाख रुपयाच्या नुकसानमध्ये राहाल. ओके, त्यासाठी काय करायचंय, आताच डॉक्युमेंटसाठी लागा. जवळच्या सेतू केंद्राला जा, तिथे विचारा आम्हाला हे डॉक्युमेंट काढायचे आहेत, काय क्वेरीज आहेत, काय त्यांना काय डॉक्युमेंट लागतील, काय तुमचे जे असतात बेसिक सर्व डॉक्युमेंट्स ते प्रोव्हाइड करा आणि नवीन डॉक्युमेंट आहेत तर ते काढून घ्या आणि आधार कार्ड वगैरे सर्वांनी मित्रांनो अपडेट करून घ्या. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे बघा, सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस. ओके, तर हे जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे तर हे कुठल्याच डॉक्टरचं चालत नाही, फक्त एमबीबीएस डॉक्टर लागतो. तुमच्या गावामध्ये बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, एमडी जरी असेल बीएमएस बीएचएमएस मधून तरी पण चालत नाही. फिजिओथेरपीचा डॉक्टरचा सुद्धा चालत नाही. ओके, हे जे सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस आहे तर हे एका रजिस्टर एमबीबीएस डॉक्टरचं असतं. बघा इथे दिलंय ऍड्रेस, इथे बघा रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर आहे आणि इथं सील पण आहे. ओके, तर जे पण रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत एमबीबीएस डॉक्टर फक्त चालतात त्याच्यासाठी. आणि जर तुमच्या जवळपास जर सरकारी दवाखाना जर असेल आणि तिथले जे एमओ असतील तुम्ही त्यांच्याकडून जरी हे सर्टिफिकेटवर स्टॅम्प आणला तरी पण चालेल. ओके, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय, त्या डॉक्टरांचा इकडे स्टॅम्प इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतो तर तो त्यांच्या स्टॅम्पवर त्यांनी बनवलेलाच असतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, आणि ते एक डेट वगैरे पाहिजे. ओके, तर तुमच्या जवळपास जे पण काही सरकारी दवाखाना असेल, पीएससी वगैरे असेल, सीएससी असेल तर तिथून लवकरात लवकर जा आणि तिथून काय करायचं, हे जे फिटनेस सर्टिफिकेट आहे तर हे घेऊन जायचं. याची तुम्हाला प्रिंट देतो मी, त्याच्या चांगलं लेटर हेडवर तुम्ही सर्टिफिकेट बनवून घ्या आणि लेटर हेडवर सर्टिफिकेट बनवलं की त्याच्यावरती त्यांची साईन वगैरे आणा आणि याला पण काय करून ठेवा मित्रांनो, त्याला पण एक लॅमिनेशन करून ठेवा, कारण की तुम्ही उद्या गव्हर्नमेंट जॉबला लागले तरी पण तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. ओके, आणि ज्या पण विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी मित्रांनो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील तरी पण सांगा, कारण की मागच्या वर्षी आमच्या सोबत असे इश्यू झालेले आहेत. 1-2 स्टुडंट होते ज्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मध्ये म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी इश्यू होता, फिजिकल इश्यू होता, तर त्यांना थोडा प्रॉब्लेम आला होता. जर काही असेल आमच्याकडून जर हेल्प जर झाली तर आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करू. ओके, आणि तुमच्याकडे जर पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट जर असेल तर काही इश्यूज नाही, तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जातं. ओके, तर मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग मध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली नवीन बॅच आहे तर ती सुरू होत आहे, तर आपल्या बॅच मध्ये एनरोलमेंट करून घ्या. लिमिटेड सीट असणार आहेत. ओके मित्रांनो, लिमिटेड सीट, मी परत सांगतो लिमिटेड सीट असणार आहेत आणि प्रॉपर सर्व गायडन्स तुम्हाला केला जाईल. आता काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये बघा ह्या ज्या सर्व सर्व्हिस आहेत तर तुम्हाला भेटतील. एकंदरीत कॅपराउंड मध्ये काय काय चालतं, कॅपराउंड बद्दल सर्व गोष्टी समजून सांगणे, तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून देणे, कॉलेजची इन्फॉर्मेशन सांगणे, ह्याच्या बेसिक सर्व गोष्टी आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की बेटरमेंट काय असतं, रिटेन्शन काय असतं. ज्या विद्यार्थ्यांच्या घरामधून ऑलरेडी कोणतरी ऍडमिशन घेतलेलं आहे तर ते विद्यार्थ्यांना याची आयडिया असते, बट जे विद्यार्थी नवीन आहेत तर त्यांना खूप कन्फ्युजन नंतर होतं. तर त्यासाठी काय करायचंय, एक प्रॉपर काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमच्या ऍडमिशनचा जो लोड आहे आणि वेळोवेळी तुम्हाला सर्व अपडेट भेटत जातील. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज करिअर गायडन्स आपल्याकडून केलं जाईल. म्हणजे नर्सिंग काय आहे, नर्सिंग बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन नसेल, नर्सिंग बद्दल तुम्ही सर्व जे डाऊट्स आहेत तर ते क्लिअर करू शकता, आमच्यासोबत बोलू शकता. तुमचे पॅरेंट्सला एकदा कॉल करायला लावा आणि मग नंतर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्शन मध्ये आपण हेल्प करतो. त्यानंतर तुमच्या लोकेशननुसार, बजेटनुसार तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे कशी भेटणार, काय भेटणार, सर्व तुम्हाला गायडन्स करायचं आहे. त्यानंतर प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, सर्व कॉलेज विषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल. त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग मध्ये कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देऊ शकतो तुमच्या नीड प्रमाणे. त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शन काय प्रोसेस असते ती समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल, पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं पण तुम्हाला ते कॉलेज नकोय, सेकंड राऊंड मध्ये जायचंय, तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते, काय काय फर्दर इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर ते सर्व तुम्हाला आपल्या बॅच मधून समजणार आहेत. तर तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर आपल्यासोबत बोलू शकता. त्यानंतर आपण प्रत्येक आठवड्याला काय घेतो, गुगल मीट सेशन घेतो, ज्याच्यामधून तुम्हाला नर्सिंग प्रोफेशन बद्दल सांगितलं जातं. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस बद्दल गायडन्स दिला जातो. त्यानंतर ऍडमिशन रिगार्डिंग जे पण काही सीटी सेलवर अपडेट येतात तर ते सर्व अपडेट तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितले जातात. त्यानंतर तुमची प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट अपडेट करून दिली जाईल. त्यानंतर सीट अलॉटमेंट मध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर डीडी असेल, चेक असेल, तर या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितल्या जातात. ओके, एकंदरीत कॉलेजवाले ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला काही सांगत नाही, ती सर्व गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार की काय काय प्रोसेसिंग आहे ऍडमिशनची. ओके, त्यानंतर प्रत्येक राऊंड नंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स बाकी आहेत तर ते पण तुम्हाला प्रॉपरली आपण समजून सांगतो. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल राऊंड असेल, मॉपअप राऊंड असेल, स्टे वॅकन्सी राऊंड असेल,
ज्या विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड मधून ऍडमिशन झाले नाही तर त्यांना या राऊंड साठी पण गायडन्स केला जातो आणि ऍडमिशन पासून तर डिग्री पर्यंत तुम्हाला फर्दर गायडन्स पण केला जाईल. त्यानंतर आपले फर्स्ट सेमिस्टरचे मित्रांनो क्लासेस पण लवकरच सुरू होणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये पण एनरोलमेंट करायचं असेल तर त्यांनी पण मला मेसेज करा. क्लासेस एकदा रिझल्ट लागला की तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यास तुम्ही सुरू करू शकता. ओके, तर मित्रांनो सध्या थोड्या दिवसासाठी आपण फीस कमी ठेवलेली आहे. नेक्स्ट मंथ मध्ये ही डायरेक्ट तुम्हाला डबल झालेली दिसेल. ओके, तर सध्या आपण फक्त 999 रुपये फी ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना एनरोलमेंट करायचं असेल तर त्यांनी मला ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा 9284062215. ओके, माझं नाव आहे प्रशांत शिंदे, BSc नर्सिंग कंप्लीट झालेलं आहे आणि एक रजिस्टर्ड नर्स आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये. ओके, तर ऍडमिशन रिलेटेड काही जर डाऊट असेल तर तुम्ही माझ्यासोबत मित्रांनो विचारू शकता. तुम्ही मला कॉल करू शकता संध्याकाळच्या वेळेला. तुमचे पॅरेंट्स माझ्यासोबत बोलले तरी पण काही इश्यू नाही. ओके, आणि वरती डॉक्युमेंट विषयी तुम्हाला जर काही जर डाऊट जर असेल तर मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा डॉक्युमेंटचा जर स्क्रीनशॉट लागत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून द्या किंवा डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मित्रांनो. तुम्हाला डायरेक्टली मी हा जो पेपर आहे ऍज इट इज तुम्हाला सेंड करतो. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ समजला असेल आणि इन्फॉर्मेशन सगळी आवडली असेल. ओके, तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशीच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून पुढे पण भेटत राहणार आहे. थँक्यू फ्रेंड्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.